मटार बटाट्याचा मसाला पुलाव. आज आपण बघूया हा चविष्ट पुलाव कसा बनवायचा ते. तर कुकर आता गरम करून मी टाकला आहे. त्याच्यात थोडंसं तूप आणि त्याच्यात मिक्स केलं आहे थोडंसं तेल. तेलामुळे आपलं तूप जळत नाही. हे छान गरम झालं का मग आपण त्याच्यावर टाकायचे भरपूर जिरं आणि थोडंसं हिंग. हे छान शिजलं का मग त्याच्यावर टाकायचा आपण एक उभा चिरलेला कांदा. तर थोडासा परतून घेतला का मग आपण त्याच्यावर टाकायचा एक उभा चिरलेला टोमॅटो. टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आणि मग आपण त्याच्यावर टाकायची आलं लसणाची थोडीशी पेस्ट. आलं लसूण छान परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणाही जातो आणि त्याचा छान सुगंध येतो. मग आपण टाकायचं त्याच्यात थोडंसं मीठ म्हणजे आपले कांदा आणि टोमॅटो छान नरम शिजतात. मग आपण त्याच्यात टाकायचे आपले सगळे मसाले, हळद, तिखट, धणा जिरा पावडर आणि मी टाकते किचन किंग मसाला. आता तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेला कुठलाही गोडा मसाला, गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता. हे मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचे. मग त्याच्यात टाकायची ताजी कढीपत्त्याची पानं आणि थोडा चवीपुरता गूळ. हे पण छान मिक्स केलं का मग आपण त्याच्यावर टाकणार आहोत आपले हिरवे मटार. आज मी वापरले आहेत फ्रोझन पीस. हे छान परतून घ्यायचे आणि मग आपण त्याच्यावर टाकणार आहोत आपला बटाटा. आता मी एक मोठा बटाटा घेतला आहे आणि त्याचे जर असे लांबट फोडी केले आहेत मध्यम थिकनेसच्या आणि त्या वापरल्या आहेत म्हणजे आपल्या पुलावात ते दिसतातही छान आणि खायलाही छान लागतं. मग आपण टाकायचे तांदूळ. आता माझ्या घरात होता तो तुकडा बासमती मी आज वापरला आहे. 15 मिनटं तो भिजवला आणि मग तो ड्रेन करून वापरला आहे. आता मी 2 वाटी तांदूळ घेतले आहेत तर मी 4 वाटी कोमट पाणी घेतलं आणि त्यात थोडं टाकलं मॅगी कोकोनट मिल्क पावडरचा एक सॅशे आणि ते छान मिक्स करून ते ह्या मिक्समध्ये पुलाव शिजण्यासाठी टाकलं. एकदा ह्या नारळाच्या रस आणि पाण्याच्या मिक्सला उकळी आली का आपण कुकर बंद करून मोठ्या गॅसवर 2 शिट्या काढायच्या. कुकर थंड झाला का कुकरचं झाकण आपण उघडाल तेव्हा आपण बघाल आपला पुलाव एकदम छान शिजला आहे आणि खूप छान दिसतोही आहे. अलगद हाताने तो जरा मोकळा करायचा. ह्याच्यासाठी एक खरं तर फोर्क वापरायचा आणि फोर्कनी दाणे सेपरेट करायचे. तुम्ही बघाल आपला बटाटा बघा कसा छान अख्खाही राहिला आहे आणि दिसतोही खूप छान पुलावमध्ये. मग कोथिंबीर पेरायची आणि आपला पुलाव रेडी आहे सर्व करण्यासाठी रायत्याबरोबर. ही रेसिपी खूप चविष्ट आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या सॅम्पीज किचनला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जरूर ही रेसिपी ट्राय करा आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच.